नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात स्लाइटली गॅप डाऊन ओपनिंगने केलेली 100-150 पॉईंट निफ्टी गॅप डाऊननं ओपन झालेली खाली 25,600च्या आसपास, पण इमिजिएटली आफ्टर लगेच 5-10 मिनिटांमध्ये रिकव्हरी झाली. आजच्या डिक्लायनिंगचं कारण होतं आय टी सेक्टर, पर्टिक्युलर आय टी सेक्टर आज 6-6.5% मायनसमध्ये जाऊन बंद झालं आणि इन्फोसिस असेल, TCS असेल, हे स्टॉक जवळपास 7 ते 8% खाली गेले. त्याचं रिझन होते US मधले एक फर्म आहे ॲथॉनट्रॉफिक, त्यांनी असं कन्सेशन म्हणजे त्यांनी स्टेटमेंट असं केलं की रिसर्चनुसार AIमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे आणि ज्या पद्धतीचे रिटर्न्स AIच्या मधून मिळणार आहेत कंपन्यांना, ज्या पद्धतीनं कंपन्या AIमध्ये इन्व्हेस्ट करत आहेत, जवळपास बिलियन्स ऑफ डॉलर्स, इंडियन IT कंपन्या असतील किंवा ग्लोबल IT कंपन्या मायक्रोसॉफ्ट, अल्फाबेट यांनी जवळपास इवन मार्क झुकरबर्ग यांनीसुद्धा जवळपास $100 बिलियन इन्व्हेस्ट केलेत AIमध्ये आत्तापर्यंत आणि अजून त्यातून कोणत्याही प्रकारचे रिटर्न्स नाही आहेत आणि भविष्यात हे कॉम्पिटिशन खूप वाढणार आहे. बराच AI जनरेटेड रिलेटेड कंपन्या छोट्या मोठ्या आलेल्या आहेत आणि त्यामुळे ह्या AIमध्ये भविष्यात खूप कॉम्पिटिशन येईल आणि रिटर्न्स ह्यातले काही सांगता येत नाही कशा पद्धतीने होतील. आणि त्यामुळं काल US मार्केटमध्ये AIचे स्टॉक खूप पडले, सगळे IT स्टॉक्स, आणि परिणामी इंडियन ADR GDRसुद्धा तिथं पडले. आणि त्याच्याच प्रमाणे आज IT सेक्टरला फटका बसला, दणका बसला. जवळपास 5.5-6% ओपनिंगलाच डाऊन होते. इन्फोसिस, TCS, HCL टेक सगळे बऱ्यापैकी, कोफोर्ज, मॅक्झिमम टेक्नॉलॉजी स्टॉक सगळे डाऊन राहिले आणि 7 ते 8% डिक्लायनिंग बघायला मिळाले. आणि त्या IT स्टॉकच्या प्रेशरमुळेच निफ्टीमध्ये आज दबाव राहिला. निफ्टी एंटायर दिवसभर 10-20 पॉईंट प्लस मायनसमध्येच ट्रेड करत राहिली. ओपनिंगला रिकव्हरी झाली मायनसवरून, पण त्यानंतरनं मात्र जे आहे की मार्केटनं रिकव्हरी थोडीशी दिली, पण एंटायर दिवसभर फ्लॅट ट्रेडिंग करत राहिलं. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटमध्ये फ्लॅट काइंड ऑफ सिनेरिओ राहिला. क्लोजिंगला थोडंसं पॉझिटिव्ह मोमेंटम आणि 50 पॉईंट पॉझिटिव्ह निफ्टी आणि बँक निफ्टी जवळपास 200 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झालेले आहे. त्यामुळे ओव्हरऑल थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे. काल आपण जे निफ्टीमध्ये 25,500च्या आसपासचे स्टॉप लॉस सपोर्ट लेवल्स आहेत त्या बघितलेल्या. 25,500च्या आसपास निफ्टी खाली आली ओपनिंगलाच आणि रिकवर झाली. हायर लेवलला सुद्धा आपण बोललेलं की 25,800, 850 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 25,800च्या वरती निफ्टी पोहोचला 25,800पर्यंत, पण सक्षम राहू शकला नाही 25,800 क्रॉस करायला. तिथून थोडं स्लाइटली खाली आला. तर मग उद्याच्या सेशनला ट्रेड करायचं असेल तर निफ्टी 25,800, 850 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. जोपर्यंत 25,850च्या वर जाणार नाही तोपर्यंत फर्दर हायर लेवल्स बघायला मिळणार नाही. ट्रेड डीलच्या होप्स नंतर अपेक्षा आहे की वरती जाईल, पण त्यासाठी टेक्निकल रेजिस्टन्स उद्या 25,850चा क्रॉस झाला तर 26,000पर्यंत निफ्टी उद्या जाऊ शकते. अदरवाईज लोअर लेवलला 25,700 पहिला सपोर्ट आहे. 25,700च्या खाली 25,600 आणि 25,500 हे 3 सपोर्ट आहेत. जो आजचा लो आहे तो सुद्धा एक मेजर सपोर्ट आहे निफ्टीसाठी. आजचा लो जर ब्रेक झाला तर फर्दर लोअर लेवल्स बघायला मिळतील. अदरवाईज 25,850च्या वरती गेला तरच 26,000. अदरवाईज 25,850 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 25,700च्या खाली 25,600 ते 25,500पर्यंतसुद्धा खाली निफ्टी येऊ शकते. या अनुषंगानं थोडं ट्रेड करणं गरजेचं आहे आणि थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 60,000 पहिला सपोर्ट आहे. हायर लेवलला 60,500 पहिला रेजिस्टन्स आहे. 60,500च्या वर गेला तरच फर्दर हायर लेवल्स येतील. अदरवाईज 60,500 उद्यासाठी स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. खाली आला तर 60,000 पहिला सपोर्ट, 60,000च्या खाली आला तर 59,700पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकतो. 59,700 हा 2 दिवसाचा लो आहे कालचा. तेव्हा मला वाटतं 59,700 एक स्ट्रॉंग सपोर्ट ॲक्टिव्ह. 59,700च्या खाली आलं तर फर्दर लो लेवल्स येऊ शकतील. पण ट्रेड डीलच्या होप्समुळं ज्या पद्धतीनं मार्केटला थोडंसं बाईंग आलं आहे मायनर आणि लोअर लेवल रिकवर झालं आहे, त्यामुळे थोडंसं मला वाटतं पॉझिटिव्ह बायसनं उद्या कदाचित कामकाज होऊ शकतो. पण हायर लेवलला FIची विक्री येऊ शकते. सध्या काल तरी FIजनी खरेदी केली 5,400 करोडची बऱ्याच दिवसानंतरनं. DIजनी 340 करोडची खरेदी केली. पण ओव्हरऑल FIचा अजून एक दिवसाच्या बाईकनं मूड चेंज होईल असं आपण समजू नाही शकत. त्यामुळे थोडंसं या लेवल्सनुसार तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये उद्या ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 2,012 शेअर्स वाढले, त्या बाजूला 911 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 38 शेअर्स वाढले, त्या बाजूला 12 शेअरमध्ये पडझड आहे. पडणाऱ्या शेअर्सची संख्या कमी आहे, वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे NSEमध्ये, निफ्टीमध्ये सुद्धा. सेक्टर इंडिसाइजमध्ये सुद्धा आज IT आणि फार्मा सेक्टरवर दबाव राहिला. खास करून IT सेक्टर 6% मायनसमध्ये जाऊन बंद झालं. बाकी एनर्जी, ऑटो, मेटल, रियाल्टी, बँकिंग सेक्टर, पब्लिक सेक्टर, एंटरप्राइजेस या सगळ्या सेक्टर्समध्ये चांगली तेजी राहिली. 1-2%पर्यंतची तेजी या सगळ्या सेक्टर्सला राहिली. पण IT सेक्टरमुळं मार्केट्सवर आणि इंडेक्सवर दबाव बघायला मिळाला. ग्लोबल मार्केटचा आढावा घेतला तर युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत. फक्त जर्मनीचं मार्केट थोडंसं मायनस आहे 30-40 पॉईंट.
बाकी फ्रान्स आणि UKचं मार्केट चांगलं वर आहे 0.5% आसपास. डाव फ्युचर्ससुद्धा जवळपास 130 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे जर ग्लोबल मार्केट पॉझिटिव्ह राहिले तर निश्चित आपण उद्या एक पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो. फक्त रेजिस्टन्स लेवल 25,850 क्रॉस होणं गरजेचं आहे आणि FIचं बाईंग होणं गरजेचं आहे. तर आपण फर्दर हायर लेवल्स बघू शकतो. अदरवाईज थोडंसं निफ्टी मार्केट जे आहे ते खाली येऊ शकतं आहे प्रॉफिट बुकिंगनुसार. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.